ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। राज्याचं शेवटचं टोक असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातल्या नद्यांमध्ये सुद्धा वाळू तस्करी मोठ्या प्रमाणात सुरू आहे। प्राणहिता, गोदावरी, वैनगंगा या नद्यांमध्ये वाळू उपसा सुरू आहे। एरवी 3000 रुपये ब्रासने विकली जाणारी वाळू आता 10,000वर गेलेली आहे आणि सध्या हा दर 5000वर स्थिर आहे। या ठिकाणी काय परिस्थिती आहे त्याचाही आढावा घेऊया। सध्या प्राणहिता या मुख्य नदीमध्ये आहे आणि या नदीच्या पात्रामध्ये जर आपण बघितलं तर ज्या ट्रॅक्टरद्वारे हे संपूर्ण वाळू तस्करी केली जाते त्याचे निशाण जे आहे चाकाचे आपण बघू शकतो आणि जिथनं वाळू तस्करी केली जाते त्या जागेवर आपण सध्या आहोत आणि दृश्यामध्ये जर बघितलं तर कशा मनमानी कारभाराने जे आहे हे संपूर्ण पात्रामध्ये जाऊन जे आहे ते उत्खनन करत आहेत। आणि यासोबतच जर आपण बघितलं तर मागच्या सप्टेंबरमध्ये जे आहे ते संपूर्ण रेती घाटाचे लिलाव जे आहेत ते व्हायला पाहिजे होते, मात्र कोरोनाचा काळ आणि अनेक समस्यांमुळे जे आहे ते पुढे ढकलण्यात आलं आणि त्यामुळे जे आहे लॉकडाऊनच्या काळात जे आहे रेती तस्कर जे आहे ते मनमानी रेटने आपल्या लोकांना जे त्यांचा फायदा घेत होते आणि तब्बल 10,000 ब्रासपर्यंत हे याचा आकडा पोहोचलेला होता। त्यामुळे एकंदरीत बघितलं तर संपूर्ण महाराष्ट्रासोबत गडचिरोली जिल्ह्यात सुद्धा अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात रेती तस्कर जे आहेत ते उत्खनन करून शासनाचा महसूल जो आहे तो बुडवण्याचं काम करत आहे। रोमित तोंबरलावर, एबीपी माझा, गडचिरोली।